भाजपा ओबीसी मोर्चा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न. सुरेश पाटील. सोलापूर येथील शहर भाजपा कार्यालयात ओबीसी मोर्चाच्या सोलापूर शहरातील आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली आहे. यावेळी माहिती देताना पाटील म्हणाले की भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांच्या मार्गदर्शनाने व सूचनेनुसार भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कोल्हापूर व सोलापूरच्या विश्वकर्मा संयोजक तथा समन्वयक माननीय श्री संदीप कुंभार हे सोलापूर शहराच्या दौऱ्यावर येत असून सोलापूर शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव संदीप जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य यतिराज होनमाने, ओबीसी मोर्चा शहर अध्यक्ष राम वाकसे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा सोलापूर शहरची बैठक आज सकाळी 10 वाजता भाजपा कार्यालय सिव्हिल चौक येथे पार पडली. सोलापूर शहर कार्यकारिणी, सोलापूर लोकसभा प्रमुख, ओबीसी मोर्चा आजी माजी पदाधिकाऱ्यांची व ओबीसी मोर्चा राजकर्त्यांची 2024 लोकसभा निवडणूक तसेच आयुष्यमान भारत, विश्वकर्मा योजना, युवा वॉरियर्स, बूथ प्रमुख, शहर कार्यकारिणी, मंडल कार्यकारिणी पूर्ण करणे, सरल ॲप, नमो ॲप या सर्व विषयांसाठी सदर बैठक आयोजित करण्यात आली होती. भारतीय जनता पार्टीचा कार्यकारी सदस्य आणि निबंधित सदस्य तसेच भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचा राज्याचा उपाध्यक्ष आणि कोल्हापूर लोकसभेचा प्रमुख ओबीसीच्या शासकीय कमिटीवर सदस्य आहे. कुंभार समाजाचा महाराष्ट्राचा संघटक आहे आणि बाकीचे मग आमच्या इथे कोल्हापूरमध्ये ज्या कमिटी असतात कलेक्टर त्या विश्वकर्मा योजनेच्या कमिटीमध्ये ते कलेक्टर सदस्य आहेत. स्पीडवर उपस्थित असलेले आपले सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी माननीय श्री सुरेश पाटील जी आता उद्याच्या बैठकीत तुम्हाला पत्र आणि तुमची घोषणा काय केली नाही, त्यामुळे आपण थांबलेलं आहे. आपण बावनकुळे साहेब ज्या दिवशी येते त्या दिवशी आपण त्याची घोषणा करू आणि त्याच दिवशी नियुक्तीनंतर त्यांच्या हस्ते सर्व पदाधिकाऱ्यांना त्यापेक्षा 4 पट आपण 5 पट गर्दी गोळा करू, जेणेकरून मला एवढं सांगायचं की जे कोणी आमच्या या ठिकाणी पदाधिकारी आहेत त्यापेक्षा 4 पट आपण 5 पट गर्दी गोळा करू, जेणेकरून मला एवढं सांगायचं की जे कोणी आमच्या या ठिकाणी पदाधिकारी आहेत. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा